ज्या पद्धतीने आपण म्हणताय की भारतीय जनता पार्टीकडनं ज्या पद्धतीने वागणूक मिळते जिल्ह्यामध्ये, याचसाठी उद्धव ठाकरेंनी देखील भारतीय जनता पार्टीसोबत युती तोडलेली होती. आपण देखील तेच म्हणत आहात. काल देखील आपण म्हटलात की भारतीय जनता पार्टी ही स्लो पॉइझन प्रमाणे काम करते आहे. कुठेतरी शिवसेनेला अनेक जिल्ह्यांमधनं संपवण्याचा प्रयत्न होतोय. संभाजीनगरमध्ये तेच पाहायला मिळालं होतं. संभाजीनगरमध्ये एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता आणि आत्ताची परिस्थिती पाहता. नाही, खरं म्हणजे ही जी वस्तुस्थिती तुम्ही जे सांगितलं हे बरोबर आहे. का एक काळामध्ये शिवसेना आजही आजही त्यांचा फार मोठा हे नाही. आमचे 6 आमदार आहे, 1 खासदार आहे. त्यांच्याकडं त्यांचे जे आहे ते 3 आमदार आहे आणि इतकं सर्व असून बी सत्तेमध्ये त्यांना आम्ही पूर्ण महायुती चे जे जे धर्म आहे ते आम्ही सर्व पाडले आतापर्यंत. पण आता जी परिस्थिती निर्माण झाली, या परिस्थितीमुळं आम्हाला बोलावं लागलं, कोणाला तरी बोलावं लागलं, सत्य परिस्थिती दाखवावं लागलं. एकदा सत्य परिस्थिती दाखवली, त्याच्यावर जे काही उपाय करायचा आहे, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, हे दोघंही मिळून त्याच्यामध्ये अंतिम निर्णय. पुढं अजून कार्यकाळ आहे, पुढच्या 3 वर्षानंतर लोकसभा येणार आहे, 3.5 वर्षानंतर विधानसभा येणार आहे. आत्तापासून अशी स्ट्रॅटेजी असेल तर पुढचं भविष्य मला तर वाटतं का निवडणुकीमध्ये मग महायुती राहणार का नाही राहणार. राहणार असेल तर दोघांनीही आचारसंहिता पाळायला पाहिजे, त्यांनी पाळायला पाहिजे, आम्हीही पाळायला पाहिजे. मी काय असं बोलणार नाही का सर्व त्यांच्या चुका आहे, आमच्याकडून काही चुका नसेल. चुका दोन्हीकडून होतात, कमी जास्त होतात. परंतु अशा गोष्टीवर वरिष्ठांनी लक्ष केंद्रित केलं, वरिष्ठांनी सर्व याच्यामध्ये लक्ष घालून निर्णय दिला तर पुढं अडचणी येणार नाही.